नमस्कार मित्रांनो, आज तारीख आहे 4 जानेवारी 2025 आणि सकाळचे 7 वाजले आहेत. आम्ही आहोत मनोर गावामध्ये. आम्ही सर्वजण तयार झालो आहोत निघण्यासाठी मध्य प्रदेश ट्रिपला. ही ट्रिप एकूण 7 दिवसांची असणार आहे. तर या प्रवासात आम्ही कोणकोणत्या ठिकाणी जातो आणि काय मजा करतो ते पाहण्यासाठी आपले व्हिडिओज शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया या प्रवासाला. आता आपण आहोत सूर्यमाळ गावाजवळ. सूर्यमाळ हे पालघर जिल्ह्यातील एक पर्यटन स्थळ आहे. मुखाडा तालुक्यातील हे ठिकाण मुंबईच्या पर्यटकांना सोयीचं असल्यामुळे बऱ्यापैकी लोकप्रिय आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांपैकी एक असलेलं हे आहे मध्य वैतरणा धरण. वैतरणा नदीवरील 3 धरणांपैकी एक असलेले हे धरण पालघर जिल्ह्यात आहे. विहीगाव जवळील या पुलावरून डोंगरदऱ्या व हिरवाईचं सुंदर दृश्य बघायला मिळालं. सकाळच्या वेळी चमकणारं वैतरणा नदीचं विस्तीर्ण पात्र पाहून मन प्रसन्न झालं. त्याचप्रमाणे या पुलाच्या एका टोकाजवळ छानसा व्ह्यू पॉइंटही बांधण्यात आला आहे. हा आहे मुंबई नाशिक महामार्ग. या महामार्गावरच कसारा घाट चढून आपण वर आलो आहोत आणि आता आपण आहोत इगतपुरीमध्ये. इगतपुरीमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबलो असून नाश्ता केल्यानंतर आपण पुढील प्रवासाला सुरुवात करूया. तर नागपूरला जाण्यासाठी आपल्याला जायचं आहे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर. तर त्यासाठी आपल्याला जावं लागेल या दिशेला, जिथे आहे नागपूर बाजूची इगतपुरी एंट्री. सध्या महाराष्ट्राचा हॉट टॉपिक असलेल्या समृद्धी महामार्गावर आता आपण प्रवेश केला आहे. यावर आपल्याला कसा अनुभव येतो ते आपण पाहूया. त्याचप्रमाणे आपण या 7 दिवसांच्या ट्रिपसाठी नागपूर बाजूकडून मध्य प्रदेशात प्रवेश करून तिकडची पर्यटन स्थळं पाहणार आहोत आणि परत येताना इंदोर बाजूकडून तिकडची पर्यटन स्थळं पाहत धुळे मार्गे महाराष्ट्रात प्रवेश करणार आहोत. हे आहे नाशिक जिल्ह्यातील
दारणा नदीवरील दारणा धरणाचं बॅकवॉटर. चांगली दृश्य आहेत पाहायला. रस्ता 3 लेनचा आहे, चांगला आहे आणि वाहतूक पण तुरळक आहे, त्यामुळं बरं वाटतंय प्रवास करायला. नंतर एखाद्या एंट्री पॉईंट नंतर ट्रॅफिक वाढलं तर सांगू शकत नाही. मग अजून खूप आपण मुंबई ते नागपूर नॉनस्टॉप प्रवास करण्यासाठी एक्सप्रेसवे बनवण्याच्या प्रयत्नात या प्रकल्पाचे अधिकारी कुठल्याही प्रकारचा हॉटेल किंवा पेट्रोल पंप प्रकारचाही स्टॉप निर्माण करण्यास विसरले असावेत, किंवा आपण बनवलेली ही महामार्गरूपी कलाकृती पाहून लोक तहानभूक विसरून याच्यावरून धावत सुटतील असं त्यांचा समज झाला असावा. पूर्वी पवनचक्क्या पाहिल्या की कुतूहल आणि मजा वाटायची, पण अलीकडच्या काळात महाराष्ट्रात पवनचक्क्यांभोवती चाललेलं राजकारण आणि टोकाला गेलेली गुन्हेगारी याच्या बातम्या समजल्यापासून पवनचक्क्या पाहिल्या की भीती वाटायला होते. समृद्धी महामार्गावरती टोचन करून चालली आहे गाडी. हे दौलताबादचा किल्ला बांधकाम दिसतंय ते बुलबुल आहे. आपण चाललो खुलताबाद जवळ आहे दौलताबादचा किल्ला. वर जाता येणार नाही काय काय. ही आहे समृद्ध महामार्गासाठी खोदलेली खिंड, मोठी खिंड तयार केलेली आहे. आणि इकडचं कुठे गेलं होते हे काहीतरी आहे बहुतेक छत्रपती संभाजी केव्स किंवा बीबी का मकबरा आहे, दोन्हीपैकी काहीतरी एक आहे कन्स्ट्रक्शन. बीबी का मकबरा खाली रे. हा नाही, मग केव्ज आहे, छत्रपती संभाजीनगरच्या केव्ज असते. बस थोडंसं. टायरचा सिमेंटवर चाललेला चरचराट आणि पुलाच्या स्लॅबवर चढताना चाकांची होणारी धडधड, हे दोनच आवाज ऐकत संध्याकाळ झाली. नागपूर अजूनही 126 किलोमीटर आहे. आज आपण कुठपर्यंत पोहोचलो व कुठे मुक्काम केला हे पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा. तोपर्यंत एकच गोष्ट, जय महाराष्ट्र.